नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशभरामध्ये नीट पेपर फुटीवरनं विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत असून दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीने उभारलेल्या आंदोलनामध्ये हे सर्वजण सहभागी झालेले आहेत. एकीकडे दिल्लीतील आंदोलन मोठं होत असून दुसरीकडे सरकारकडनं हे आंदोलन मागं घेण्याची विनंती आंदोलकांना केली जाते. त्यातच गेल्या 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं CJPचे प्रमुख अभिजित दिपके यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे संसदेतही विरोधक याच मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानंतर संसदेचं दोन्ही सभागृह हे तहकूब करण्यात आलं. मात्र केंद्रीय कॅबिनेटमध्ये पेपर लीक प्रकरणामध्ये नवीन कायदा आणण्यास मंजुरी देण्यात आली. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार गंभीर बनलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करत नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवरती कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. तसंच पेपर फुटीबाबत कडक कायदा आणण्यात येईल असंही मोदींनी म्हटलंय. याच पार्श्वभूमीवरती आज केंद्रीय कॅबिनेटमध्ये पेपर फुटी संदर्भात नव्याने कायदा आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटमध्ये पेपर फुटी संदर्भातील कायदा आणखीन कडक करण्यासाठी विधेयक आणण्यास कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यातच हे विधेयक संसदेमध्ये सादर होणार आहे. नव्या विधेयकानुसार पेपर फुटी संदर्भातील संघटित गुन्हेगारी प्रकरणामध्ये 10 वर्ष कारावास आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं जाईल आणि 3 महिन्यांमध्ये सुनावणी पूर्ण करण्यात येईल अशीही तरतूद केली जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे केंद्रीय कॅबिनेटमध्ये जर हा कायदा मंजूर झाला तर फार चांगलं होणार आहे. कारण जो कोणी पेपर फोडेल त्याला 10 वर्षाचा कारावास तर होणारच आहे, सोबतच 10 कोटी रुपयाचा दंड देखील भरावा लागणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.